नाना म्हणतात भंडाऱ्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे जी जुनी शिवसेनेची जागा होती ती सुद्धा आम्ही सोडणार नाही. भंडाऱ्याच्या जागेसह म्हणजे तिन्ही विधानसभा काँग्रेस लढेल. एकीकडे तुमची इथे दावेदारी आहे भंडाऱ्यात, कसं बघता? बघा, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय. लोकसभेला आम्ही एकत्र लढलो. लोकसभेला नाना पटोले साहेब काही म्हणाले तरी ते पण एका पक्षाचे मुख्य पदाधिकारी आहेत. ते त्यांचं मत असू शकतं, परंतु ज्या जागेवर आम्ही लढलो आहे, ज्या जागेवर आमचा आमदार निवडून आला आहे, ती जागा 99% आम्ही सोडणार नाही, असं आमच्या पक्षप्रमुखाचं एकंदर धोरण आहे. शेवटी तिन्ही पक्षाचे जे वरिष्ठ आहेत तो निर्णय घेतील आणि मला वाटतं तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी एकमेकांची मतं किंवा एकमेकांची मनं सांभाळण्याचं नक्की काम करतील. आम्हाला आज उद्धवजींचा काननाक डोळे बनून इथे आम्ही आलो. आम्ही त्यांचा जो मेसेज त्यांना द्यायचा होता, निरोप जो द्यायचा होता तो आम्ही दिला. इथल्या लोकांच्या मनानं आम्ही ऐकून घेतलं आणि आजच आपण पाहिलं आहे तुमच्याच माध्यमातून की इथल्या आमदारांच्या तोंडावरती मुख्यमंत्र्यांनी दरवाजा बंद केला. याचा अर्थ नियती आपलं काम करत आहे. आता फक्त शिवसैनिक, काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते राष्ट्र एकत्र एका दिलाने लढूया आणि अशा गद्दारांना घरी पाठवूया. त्यामुळे भंडारा जो अजाब म्हणून ज्याची गणना होते, आत्ताच आमच्याकडे 5 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. त्यामुळे आम्हीसुद्धा आमच्या पक्षाला तेच सांगणार आहे की 3 विधानसभा असतील तर 2 विधानसभा नक्की त्यांनी लढाव्या कुठे कोणी, पण एक जे आम्ही लढलो आहे ती मात्र आम्हाला मिळाली पाहिजे असं इथल्या कार्यकर्त्यांचं, इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. ते म्हणणं आम्ही आमच्या साहेबांपर्यंत पोहोचवू. शिरसाट हे माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत पहिल्या दिवसापासून गेलेत आणि शेवट आता 1.5 महिन्यावर, महिनाभरामध्ये आता आचारसंहिता लागेल कदाचित. अशा वेळेस ते अपेक्षित होते त्यांना मंत्रिपदाची, मात्र त्यांची आता महामंडळावर वर्णी लागली, बोडवण झाली की त्यांना शिवसेनेने म्हणजे पाठबळ दिलं एका अर्थी. काय सांगा? नाही, ज्यांची बोळवण झाली आहे ना त्याला कळून चुकलेलं आहे ही बोळवण आहे, आणि ज्यांना नाही मिळालं आहे त्यांना पण कळून चुकलं आहे की आपण फसलो गेलो. त्यामुळे आम्ही का त्यांचा विचार करावा? कोट शिबले, कोट आता घट्ट होत आहेत की सैल होत आहेत ते बघायला लागेल, ते तो शिल्पीच सांगू शकेल. त्यामुळे त्यांची चिंता आम्हाला आता नाही. आम्हाला तिथल्या जनतेला कसं फसवलं गेलं आहे, त्या जनतेचा कसा विश्वासघात केला आहे, त्या जनतेला परत कसा विश्वास दिला जाईल याचा आम्ही विचार करतो. विश्वासघाताने गेलेल्या लोकांचा आम्ही विचार करत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.